महाराष्ट्राचा महासंकल्प ॲग्रिकल्चर कॉन्क्लेव्ह 2026 शेतीतून समृद्धीकडे. सपोर्टेड बाय ग्रीन गोल्ड सीड्स, अस्सल हिरवं सोनं, MIT CSN, नर्चरिंग ग्रोथ, शेपिंग द फ्युचर, माधुरी सोलर, संजय देशमुख यांची महाराष्ट्रातील एक अग्रगण्य सोलर कंपनी. राजहंस दूध, शेतकऱ्यांचा श्वास, ग्राहकांचा विश्वास. डिफेन्स करिअर अकॅडमी, सैन्य दलातील करिअरचा राजमार्ग. परभणी ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड. सुदर्शन सौर, समझदारी की सोच. जिओ मार्ट saves both time and money. नमस्कार, मी जान्हवी सावंत. महाराष्ट्राचा महासंकल्प शेतीतून समृद्धीकडे 2026 या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. महाराष्ट्राचा महासंकल्प शेतीतून समृद्धीकडे या विशेष परिषदेत सहकार, कृषी वित्त आणि ग्रामीण विकासाच्या बदलत्या दिशा यावर सखोल चर्चा झाली. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री विद्याधर अनासकर यांनी सहकार क्षेत्राची ताकद, ॲग्रो फायनान्सचं महत्त्व आणि तरुणांनी शेतीकडे नव्या दृष्टीने पाहण्याची गरज याविषयी आपले विचार मांडले. सहकारातून समृद्धीकडे वाटचाल कशी शक्य आहे याविषयी श्री विद्याधर अनासकर यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद. सर, आपण बघतोय शेतीविषयी आणि तरुणांविषयी आज आपण बोलतोय आणि शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा असं म्हटलं जातं खरं तर, पण हा अर्थव्यवस्थेचा कणा कुठेतरी कमकुवत होताना दिसतोय आणि त्याला बरीच कारणं आहेत, म्हणजे नॅचरल कॅलॅमिटीज किंवा अनेक आर्थिक आव्हानं. तर स्पेसिफिकली मी आर्थिक आव्हानांविषयी विचारेन तुम्हाला की अशी कोणती आर्थिक आव्हानं आहे जी शेतकऱ्याला सहन करावी लागतात किंवा त्यांना सामोरं जावं लागतं? नाही, सर्वप्रथम मी आता तुमचं स्लोगन वाचत होतो, शेतीतनं समृद्धी. हे खरं स्लोगन सहकारातून समृद्धी हे आमचं सहकारातलं स्लोगन आहे. पण प्रत्यक्षात बघायला गेलं तर मी अमितजी शहानपुढे ज्यावेळी मी बोलत होतो त्यावेळी मी त्यांना म्हटलं की सहकारातनं समृद्धी किंवा शेतीतनं समृद्धी, आता समृद्धी कोणाची? तर आम आदमीची, शेतकऱ्याची समृद्धी खरी अपेक्षित आहे. पण तसं बघायला गेलं तर आज शेतकऱ्याची समृद्धी आपल्याला झालेली दिसत नाही. तुम्ही म्हटला तसं की या भारतीय अर्थव्यवस्था शेती हा कणा आहे. शेती हा कणा असेल तर शेतकरी हा आत्मा आहे. पण त्या शेतकऱ्याला आर्थिक अडचणी तुम्ही विचारलेल्या आहेत. त्यामुळे आत्ताच त्यांनी सांगितलं की आधारभूत किंमत असेल, MSP असेल, ती त्यांना आवश्यक तेवढी MSP त्याला मिळत नाही. उत्पादन खर्च नेहमी वाढत असतो. त्यामुळे त्यांच्यामधला गॅप आणि हा नैसर्गिक व्यवसाय असल्यामुळं त्यामुळं निसर्गावर अवलंबून आहे, गारपीट आहे, पूर आहे, हे अनेक त्यांना अडचणी असतात. प्रत्येक वेळी त्यांचं होणारं नुकसान जे आहे आणि त्यांना मिळणारं उत्पन्न आणि त्यांच्याबद्दल जे काही आता कर्ज असेल, कर्जाबद्दल पण बोललं जातं, त्यांना अल्पकालीन कर्ज लागतं, दीर्घकालीन लागतं. याचं नियोजन नेमकं कसं करायचं याचं प्रशिक्षण शेतकऱ्याला आजपर्यंत दिलं गेलेलं नाही प्रत्यक्षामध्ये. परदेशात बघायला जातं तर या प्रकारचे कॉलेजेस आहेत, विद्यापीठ आहेत आणि आर्थिक नियोजन कसं करायचं शेतकऱ्याला शिकवूनच त्या विद्यापीठातून बाहेर पडतो तो. पण इथं मात्र तशा प्रकारचं आम्ही आमच्या बँकांना पण सांगितलं, तुम्ही एक ग्रामीण भागातनं एक स्कूल तयार करा, शाळा करा, शेती विषयक शाळा, आणि शेतकऱ्यांच्या मुलांना याचं प्रशिक्षण द्या. पण आजपर्यंत एक समाजकाम करायला स्वतः कोणी समोर आलेलं नाही. परंतु तुम्ही म्हणता तसं त्याला आर्थिक अडचणी खूप आहेत आणि आर्थिक अडचणी त्यांना मिळणारं उत्पन्न याच्यामध्ये तफावत खूप मोठी आहे. त्यामुळे आर्थिक सक्षम होत नाही. कारण का शेतीतनं समृद्धी म्हणजे शेतकऱ्याची समृद्धी पाहिजे असेल तर आपला शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या सशक्त झाला पाहिजे. आणि त्याच्याकडे मात्र आज अनेक लोकांचं म्हणजे सगळ्या सरकारपासून सगळ्यांचं दुर्लक्ष आहे. ते कर्जमाफी, शेतीची कर्जमाफी 1997ला कधीतरी हरियाणामध्ये पहिल्यांदा एक कर्जमाफी झाली. त्याच्या आधी मात्र कधी कर्जमाफी झालेली आपल्याला दिसत नव्हती. तरी देखील शेतकरी सक्षम होता. आता मात्र त्या एकावर कॉन्सन्ट्रेट होऊन सगळीकडे ते आता मगाशी पण तुमच्या इथे मी ऐकत होतो की जोपर्यंत शेतकरी स्वतःच्या पायावर स्वावलंबी होत नाही तोपर्यंत तो समृद्ध होत नाही असं मला तरी वाटतं. निश्चितच. आता बँकिंग क्षेत्रामध्ये तुम्ही इतकी वर्ष कार्यरत आहात म्हणून की ॲग्री फायनान्स अधिक सुलभ व्हावा यासाठी काय करताय? नाही, ॲग्री फायनान्स सुलभ व्हावा यासाठी सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट केली पाहिजे, तो फायनान्स सुलभ झाला पाहिजे. कागदपत्रांच्या ज्या काही अडचणी आहेत शेतकऱ्याला ज्या काही सहन करायला लागतात त्या अडचणीतून मुक्त होण्यासाठी अत्यंत सुलभ फायनान्स, एक विंडो पॉईंट, एक खिडकी योजना असेल अशा प्रकारे तो केलं पाहिजे.
मध्ये एक अत्यंत मी एक थोडीशी धाडसी कल्पना मांडली होती. या शेतकऱ्याला पाहिजे तेव्हा लागेल तेवढं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा योग्य ते कर्ज देणारी व्यक्ती म्हणजे सावकार होती. सावकाराचे अनेक गुण होते. सावकार दिवस रात्र 24 तास ओपन असायचा. त्याची बरोबर त्या शेतकऱ्याची असेसमेंट त्याला करता यायची. किती पाहिजे त्याचं नेमली, टाइमली आणि ॲडिक्वेट. कारण बँकिंगमध्ये कर्जाचं एक महत्व आहे. टाइमली जेव्हा पाहिजे तेव्हा आणि ॲडिक्वेट म्हणजे जेव्हा पाहिजे जेवढं पाहिजे तेवढं. हे सगळं त्या सावकाराकडे गुण होते. त्याचे फॉलोअप छान होता. पण त्या एकच गुण होता, त्या व्याजामध्ये शेतकऱ्याचं एक्सप्लॉयटेशन करायचे, व्याजात पिळवणूक करायची. हे अवगुण जर बाहेर काढला आणि या सावकाराला जर 3 टायर सिस्टीममध्ये बँकांचं बिझनेस कॉरेस्पॉन्डंट म्हणून जर आपण घेतलं आणि त्यांना ठराविक 2%, 1% बिझनेस करून इन्सेंटिव्ह देऊन त्यांना माझ्या 3 टायर सिस्टीममध्ये त्याला जर वापरलं तर सावकारासारखं ते पटकन जेव्हा पाहिजे तेव्हा जेवढं पाहिजे तेवढं, कॅरेक्टर स्क्रुटिनी परफेक्ट, वसुलीचा फॉलो पण छान आणि ते गावातला असल्यामुळे तर प्रत्येक शेतकऱ्याचं त्याला माहिती असतं काय आहे काय नाही. तर त्याचा उपयोग या 3 टायर सिस्टीममध्ये करून घेतला तर मला वाटतं तो जास्त चांगला होईल अशी मी धाडसी कल्पना नाबार्डकडे मांडली होती. प्रत्यक्षात ती आलेली नाही, परंतु त्यामध्ये पॅक्स पण एक अडचण आहे. पण पॅक्स आणि हे एकत्र जर वापरलं तर ते जास्त सुलभ होईल. सुलभ आणि जेवढं पाहिजे तेवढं योग्य ते हे कर्ज पुरवठा हा बँकांचं काम आहे. त्याच होताना दिसत नाही आपल्याला. अगदीच. पण ही जी कल्पना आहे ती प्रत्यक्षात येईल का असं वाटतंय का? प्रत्यक्षात येईल म्हणजे कल्पना धाडशी माझी, मला पण ते कितपत लोकांना पटेल. कारण त्या सावकाराला तो अवगुण जर सोडला की एक्सप्लॉयटेशन व्याजात, बाकीचा गुण बघा ते इतर मात्र तुम्हाला बँकांमध्ये पण ते दिसणार नाहीत. बँका आपल्या जागेवर बसून कुठं पुणे मुंबईला बसून आपल्या टेबलवर बसून कर्ज वितरण करतात. पण हा मात्र तळागाळामध्ये त्या शेतकऱ्याच्या अत्यंत क्लोज असलेला, दिवसा रात्री कधी अवेलेबल असलेला हा एक प्राणी आहे. आणि तो जर ते अवगुण जर बाजूला काढून त्याचे गुण घेऊन मी त्याला 3 टायर सिस्टीममध्ये जर वापरलं. अजून एक आहे की मी इस्लामिक बँकिंग बद्दल पण मध्ये फुचलं होतं. नाव बदला वाटलंच तर इस्लामिक बँकिंग बाय पार्टनरशिप करा. फॉरेनमध्ये इस्लामिक बँकिंगमध्ये व्याज घेत नाहीत, परंतु शेतकऱ्याच्या बरोबर पार्टनरशिप केली जाते आणि त्यांना सांगितलं जातं की तुमचं जो काय उत्पन्न होईल रिस्क दोन्ही बेअर करतात. लॉस झाला तर त्या रेशोमध्ये तो बेअर करायचा, प्रॉफिट झाला तर त्या रेशोमध्ये 60-40 असेल, 50-50 असेल. अशा प्रकारचं जर एक धाडसी जर पाऊल कुठेतरी उचललं गेलं तर मला वाटतं शेतकऱ्याला पण त्याचं एक बळ मिळेल की आपल्याबरोबर एक, कारण त्याचं काम, त्याची जमीन, त्याचे कष्ट ही त्याची इन्व्हेस्टमेंट आहे आणि मी फिनान्शियल त्यामध्ये इनपुट करत असतो. त्यामुळे माझा स्टेक त्यामध्ये आहे. दोघांनी मिळून बँकिंग बाय पार्टनरशिप त्याला नाव द्या. त्यामुळं अशा प्रकारे केलं, काहीतरी नाविन्यपूर्ण केल्याशिवाय शेतकऱ्याला फायनान्स, आज शेतकऱ्याला सगळ्यात अडचण म्हणजे अशी असते, मी आधीचं कर्ज फेडल्याशिवाय मला नवीन कर्ज मिळणार नाही. आधीचं कर्ज फेडायचं असेल तो शेतकऱ्याकडून, तो सावकाराकडून, गावातल्या सावकाराकडून चढ्या भावाने कर्जाने पैसे घेतो आणि असं करत त्याचं परत आधीचं कर्ज 100 रुपये असेल तर नंतरचं 120 घेतो. असं करून त्याचं बर्डन मात्र सतत वाढतच जातं. त्यामुळे कर्जाच्या ओझ्यातून कधीच बाहेर पडत नाही. त्याला कुठंतरी आर्थिक नियोजन केल्याशिवाय त्याला कधीतरी कर्जमुक्त करायचं असेल, कर्जाच्या म्हणजे वाढीव कर्जाच्या ओझ्यातनं बाहेर पडायचं असेल, हे त्याला नियोजनबद्ध त्याचं कुठे आयुष्य 10 वर्षाचं, 5 वर्षाचं, 20 वर्षाचं हे नियोजन केल्याशिवाय शेतकरी त्यातनं मुक्त होईल असं मला वाटत नाही. अगदीच. शेतीकडे युवकांना वळवायचं म्हणजे जसं ठोंबरे सरांनी म्हटलं मगाशी की काही शेती करायला लावायची नाहीये विद्यार्थ्यांना किंवा युवकांना, पण त्यांना शेतीपूरक व्यवसाय करायला लावायचे किंवा स्टार्टअप्स किंवा ॲग्री बिझनेस जे काही असेल ते. पण त्यांना मग जर बँकिंग सपोर्ट हवा असेल तर तो कसा दिला जाईल? नाही, बँकेचा सगळ्या सपोर्ट द्यायला बसलाय. स्टार्टअप इंडिया आहे, आपलं इन्फ्रास्ट्रक्चर फंड आहे भारत सरकारचा. त्यामुळे सगळ्या ठिकाणी आज तळागाळामध्ये आम्ही जी शानी सहकाराच्या माध्यमातून प्रत्येक टॅक्सपर्यंत कम्प्युटरायझेशन सुरू केलंय. आधुनिक सगळीकडे आहे. पण ठोंबरे साहेब जसं म्हटले तसं जोपर्यंत शेतीला एक सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होत नाही, सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाल्यानंतर, आज मी तुम्हाला सांगतो, शेतकरी म्हटल्यानंतर तुम्ही बघा, एक आबाळाकडं डोळे लावलेला, सुरकुत्या पडलेला आणि पावसाची वाट बघणारा एक गरीब मनुष्य आपण चित्र रेखाटतो. ते जर व्यावसायिक म्हणायला जाल तो मात्र एक आर्थिकदृष्ट्या समृद्ध असलेला व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर येतो. पण शेती हा देखील एक व्यवसाय आहे. त्यामुळे शेतकऱ्याची ते प्रत्येक ऍक्टिव्हिटी जी आहे ही जास्तीत जास्त नफा या उद्देशानंच झाली पाहिजे. कारण इकॉनॉमिक्समध्ये, आमच्या अर्थशास्त्रात म्हटलं जातं
एनी ॲक्टिव्हिटी रन्स विथ ए इंटेन्शन टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट, इट्स ए बिझनेस. मॅक्झिमम हा शब्द तिथं मिसिंग आहे, तिथं बिझनेस होत नाही. त्यामुळे युवकांना जर मॅक्झिमम प्रॉफिट, तर अत्याधुनिक तंत्रज्ञान, आता AIच्या माध्यमातून ठोंबरे साहेबांनी मला वाटतं AIच्या माध्यमातून आम्ही या लोन देऊ केले 6% पर एकरी. आम्ही त्यांना 1-1.5 लाख रुपये देतो आत्ता. तर या युवकांनी AIचा वापर केला पाहिजे. त्याच्याकरता युवकांना हे शक्य आहे, कारण का त्यांची तेवढी कॅपॅसिटी आहे, त्यांचं ज्ञान आहे. त्यामुळे AIच्या माध्यमातून असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्यांनी ॲश्युरन्स दिलाय त्या कंपन्यांनी. मला वाटतं शेतीचं उत्पन्न जवळजवळ 60% वाढतं. आणि नुसता इतकाच ॲश्युरन्स नाही दिला, जर वाढलं नाही तर तुमचे पैसे आम्ही परत करू, असा पण ॲश्युरन्स आहे. मला वाटतं बारामतीची जी संस्था आहे त्याने असा ॲश्युरन्स दिलाय, नाही झालं मी तुम्हाला पैसे परत करू. पण यामध्ये कुठेतरी युवकांनी आलं पाहिजे. त्यांना संपूर्ण फायनान्स करायला बँका तयार आहेत. केंद्र शासनाच्या पण अनेक स्टार्टअपच्या योजना आहेत, पण त्याची माहिती मगाशी कोणतरी म्हटलं की तळागाळापर्यंत त्या योजना पोहोचत नाहीत. त्या पोहोचवायचं काम मात्र सरकारचं आहे. त्या तळागाळापर्यंत योजना बँकांनी पोहोचवल्या पाहिजेत. त्यामुळे युवकांना या क्षेत्रामध्ये भरपूर संधी आहे, असं मला तरी मनापासून वाटतं. निश्चितच. आणखी एक महत्वाचा मुद्दा, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की शेती करण्याचं शिक्षण हे दिलं गेलं नाहीये. पारंपरिक शेती जी करत होते आतापर्यंत शेतकरी, त्यांना कोणी जाऊन शिकवलं नाहीये शेतामध्ये अशी पेरणी करायची किंवा त्या पुढची जी काही प्रोसेस असेल ती, ते शिक्षण दिलं नाहीये. त्यामुळे रिस्क मॅनेजमेंटचं सुद्धा शिक्षण नाहीये. त्यामुळे ते हँडल करताना सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना खूप त्रास होतो. तर रिस्क मॅनेजमेंटसाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? बरोबर आहे. त्यांनी अनेक वेळेला सगळेजण सांगतात किंवा रिस्क जर साहेब सांगतील, वाणी स्वामी साहेब, तर की बघ तुम्हाला एकाच प्रकारच्या पिकावर तुम्ही अवलंबून राहू नये. रिस्क तुम्हाला डिवाइड केली पाहिजे. आम्हाला रिस्क तर प्रत्येक ठिकाणी आहेच, पण ती मिनिमाइज कशी करता येईल हे आपल्याला बघावं लागेल. तुम्ही अनेक फळं आहेत, भाज्या आहेत, अनेक दुसरं शेतीपूरक उद्योग आहे, कुक्कुटपालन आहे, दुग्ध आहे. या अनेक ठिकाणी आपले जे रिस्क तुम्ही डिवाइड करत असाल, घरातल्या 4-5 व्यक्ती असतील तर 4-5 व्यक्तींनी एकच फक्त शेती न करता त्याने जर इतर शेतीपूरक उद्योग असतील किंवा तुम्ही अनेक दुसऱ्या नुसतं धान्यावरच अवलंबून न राहता दुसरी जर तुम्ही पिकं वेळच्या वेळी घेत गेलात, तर 100% तुम्हाला रिस्क आपल्याला मॅनेज करता येईल. आणि शेवट असं आहे की तुम्हाला एक हंगाम गेल्यापासून दुसऱ्या हंगामापर्यंत जो काही मंथली बजेटेड होमली एक्सपेन्सेस असतो, तो एक्सपेन्सेस तुमचा झाला पाहिजे, इथपर तुमची बचत पण पाहिजे. नाही तर आजकाल थोडं उलटं व्हायला लागलंय. प्रत्येक कर्ज. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की जिथं खावटी कर्ज आहे, ते शेतकरी ते कर्ज घेतो तर पहिल्यांदा अल्पकालीन कर्ज घेतो आमच्याकडून. अल्पकालीन म्हणजे त्याचं बियाणं, कीटकनाशक, मजुरांना पैसे देणं, याच्याकरता जे आम्ही ऊसतोड कामगारांना पण आम्ही पैसे देतो, HNT, या लोनला अल्पकालीन आम्ही म्हणतो. दीर्घकालीन म्हणजे भांडवली गुंतवणूक असते, ट्रॅक्टर असेल, विहीर असेल, याच्याकरता. आणि तिसरं जे सगळ्यात कर्ज महत्वाचं घेतात ते खावटी कर्ज, आम्ही त्याला कन्झम्पशन लोन म्हणतो. म्हणजे सभा समारंभ, गावातली आपली प्रतिष्ठा हे राखण्यासाठी पण लोन घेतलं जातं आणि तिथं मात्र शेतकरी फसतो. माझं असं म्हणणं आहे, त्या खावटी कर्जातनं कुठे उत्पन्न मिळत नाही तुम्हाला. यातनं तुम्हाला उत्पन्न मिळतं, इथनं मात्र तुम्हाला उत्पन्न नाही मिळत. त्यामुळे उत्पन्न मिळत नसलेल्या गोष्टी करता कर्ज घेतलं आणि त्याचा जर खर्च जास्त केला तर तो खर्च कमी करणं मला वाटतं खूप महत्वाचं आहे. एक प्रॅक्टिकल उदाहरण देतो. परवा माझ्याकडे एक कामवाली बाई आहे आणि कामवाली बाईने मला एक 15,000 रुपये मागितले. कशासाठी? तेवढे गावात जत्रा आहे, जर मी ते बोकड कापलं नाही तर गाव मला वाळीत टाकतं. म्हणजे जिला स्वतःला आज 2 घास खायला नाही, गावच्या एक विशिष्ट एक पद्धत असते, तर त्याच्याच करता तुम्ही जर पैसे खर्च करायला लागलात की कन्झम्पशन लोन आहे ते. असं बऱ्याच ठिकाणी मी अनुभवलेलं आहे आमच्या बँकेच्या स्टडीमधून. अशा प्रकारची कर्ज की अनुत्पादक त्याला म्हणतो, तिथं जास्त कर्ज देऊ नयेत आणि शेतकऱ्यांनी पण घेऊ पण नयेत. त्यामुळे तुम्हाला नियोजन जर नीट केलं तर 100% आपल्याला रिस्क मॅनेज करता येते असं मला. अगदीच. आणि त्या आर्थिक नियोजनाबद्दलच मला जाणून घ्यायचं आहे अधिक, कारण आपण बघतो की अनेक शेतकरी आत्महत्या करताना आपल्याला दिसत आहेत आणि त्याचं कारण हेच असतं की घेतलेले पैसे किंवा घेतलेलं कर्ज वेळेवर फेडता येत नाही. मग ते सावकाराकडून असू दे, बँकेकडनं असू दे, किंवा मग असे अनेक पद्धतीचे किंवा अनेक प्रकारचे त्यांच्यावरती संकट येत असतात शेतीच्या रिलेटेड, की त्यामुळे त्यांना आत्महत्येसारखं मोठं पाऊल उचलायला लागतं. आर्थिक नियोजन ही त्यातली एक महत्वाची बाब आहे. तर ते आर्थिक नियोजन शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने केलं पाहिजे? मी तेच तुम्हाला सांगितलं की आर्थिक नियोजन करायचं असेल तर माझी नेमकी गरज किती आहे, माझी नेमकी गरज ॲसेस करता आली पाहिजे आणि त्या बँकांना पण ॲसेस करता आली पाहिजे.
प्रत्येक एकरी शेतीचा त्या प्रोडक्टचा दर आहे, त्याच्यानुसार आम्ही त्यांना पैसे देत असतो. ज्याला स्केल ऑफ आम्ही हे म्हणतो. आम्ही नाबार्डकडून आम्हाला पैसे येतात, आम्ही जिल्हा बँकांना देतो, जिल्हा बँकेच्या मधून पॅक्स थ्रू जातात. पण नेमकं त्याचं उत्पादन प्रक्रिया करत असताना जे मॅक्झिमम उत्पादन झालं पाहिजे याच्याकरता जे तंत्रज्ञान त्यांनी वापरलं पाहिजे ते बऱ्याच वेळेला वापरलं जात नाही. त्यामुळं त्यांच्या रिपेमेंटचा बोजा जो असतो तो बऱ्याच वेळेला त्यांना तो सहन होत नाही. त्यामुळे आर्थिक नियोजन हे सगळ्यात महत्वाचा घटक आहे आणि तो या शेतकऱ्यांनी केला पाहिजे. त्याच्यावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, कमीत कमी खर्च केला पाहिजे, उत्पादन खर्च त्यांचा कमी झाला पाहिजे. आणि ठोंबरे साहेबांनी सांगितलं तसंच की बाबा आपल्याला हमी भाव हा चांगला मिळाला पाहिजे. आज तुम्ही सांगितलं की कोणीतरी विचारलं की आज ऊसाचा दर 3100 रुपये तुम्ही म्हणता, प्रत्यक्षात बाजारामध्ये तो जास्त आहे आणि उत्पादन खर्च 2850 पर्यंत जातो. पण 3100च्या 90% आम्ही त्यांना प्लेज लोन देतो, 3100च्या 90% देतो. त्यामुळे अपुरा कर्ज पुरवठा आमच्याकडून पण होतो. त्यामुळे शासनाने वेळच्या वेळी तो निर्णय घेतला पाहिजे. मग असे मी मुद्दाम शासनाच्या धोरणाबद्दल का बोललो की तर सगळं जर का माझं शासनाच्या धोरणावरच इथेनॉल संबंधी अवलंबून असेल तर शासनाचं धोरण जरा जरी बदललं इकडं तिकडं तरी संपूर्ण तुमचं ती इंडस्ट्री कोलॅप्स व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे ओपन मार्केटमध्ये पण आपल्याला कसं बाता येईल याच्याबद्दल मी तुम्हाला विचारत होतो. कारण शासनाचे चांगली धोरण असेल 20%चं 30% केलं तर ठीक आहे, पण उद्या 20चं 15% केलं तर तुम्ही काय करणार हे थोडं. कारण आज माझ्याकडनं लाखो रुपये लोक घेऊन प्रोजेक्ट उभारलेली आहेत. तर सगळ्या शुगर फॅक्टरीत अडचणीत आहेत, सगळे आमच्याकडे रिस्ट्रक्चरला आलेत. इतकंच नाही, परवाच्या मीटिंगमध्ये सीएम साहेबांपुढं सगळ्यांनी अशी मागणी केली, आपण तुम्ही सगळे होतात की आम्हाला क्विंटलला 500 रुपये अनुदान द्या. आता 500 रुपये अनुदान द्या, कलेक्टर साहेब समोर आहेत, 500 रुपये अनुदान द्या म्हणजे एकंदर गाळप बघायला जातं 1 लाख टन गाळप असेल, 1 लाख टनाला 500 रुपये जवळ 5000 कोटी रुपये झाले. आज शासनाकडे एवढं अपेक्षा आणि सगळं मी त्याच्यावरच अवलंबून राहायला लागलो. त्यामुळे सगळं गोष्ट अडती कुठं की आर्थिक नियोजनच नाही. कारण का मला एक समजतं की आमच्या बँकेचं कुठलंही कर्ज असेल त्या कर्जाची परतफेड उत्पन्नातूनच झाली पाहिजे आणि त्याला उत्पन्नक्षम बनवायचं काम खरं बँकेचं आहे. त्या शेतकऱ्याला उत्पन्नक्षम बनवायचं काम माझं आहे. मी काय पठाण नाही, त्याची जमीन विकत घे, त्याची जमीन ओढून घे, त्याच्यावर हाकलून ते विकून पैसे वसूल करत, हे पठाणी काम माझं नाहीये खरं. त्यामुळे कर्जाची परतफेड उत्पन्नातूनच व्हायची असेल तर उत्पन्नक्षम बनवायचं असेल तर आर्थिक नियोजन आणि हे बँकांनी बघितलं पाहिजे. कारण बँकांना त्यातलं जास्त समजतं. शेतकरी हा नेहमी कष्ट करतो. त्यामुळे बँका आणि शेतकरी यांनी पार्टनरशिपमध्ये बँकिंग पार्टनरशिपमध्ये जर शेती केली तर मला वाटतं त्याला पुढच्या भविष्य काळामध्ये जास्त चांगले दिवस येतील असं मला मनापासून वाटतं. निश्चितच आपल्या सोबत विद्यार्थीही आहेत. विद्यार्थ्यांना जर काही प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. नमस्कार सर, मी अभिमन्यू कंक, CSMSS कृषी महाविद्यालय कांचनवाडीचा विद्यार्थी. मगाशी स्वामी सरांनी पण सांगितलं आणि सरांनी पण आता डिक्टेट केलं की ॲश्युरन्स प्रत्येक तरुणाने शेतीकडे यायला पाहिजे. आज सर यायचा वगैरे सगळ्या गोष्टींचा वापर करून शेतकरी उत्पन्न वाढवतोय, पण जेव्हा त्याला मार्केटला जायचंय तेव्हा त्याच्या उत्पन्नाला हमी भाव भेटत नाही. यासाठी तुम्ही काय करा म्हणजे म्हणून मी तुम्हाला सांगितलं की योग्य वेळेला योग्य ते विकणं हे खूप महत्वाचं आहे. आज तुम्हाला मध्यस्थ, आडते, दलाल यांच्या माध्यमातून तुमची प्राईस तुमच्या हातात जेवढे पाहिजे तेवढे पैसे येत नाहीत. मध्यंतरी माझ्या बँकेच्या माध्यमातून एक ब्लॉकचेनच्या माध्यमातून एक गोडाऊन रिसिप्टची योजना सुरू केली होती की तुम्ही ज्यावेळी तुम्हाला योग्य भाव येईल त्याच वेळी ते प्रोडक्ट विकलं पाहिजे, तोपर्यंत तुम्हाला गोडाऊनमध्ये ठेवलं पाहिजे. आणि माझ्या बँकेने अशी योजना केली की ते गोडाऊनमध्ये माल ठेवल्यावर 5 मिनिटाच्या आतमध्ये त्या शेतकऱ्याच्या अकाउंटला माझे पैसे जमा होतात. शेतकऱ्याला मी बघत नाही, मी शेतकऱ्याला बघत नाही, पण त्या ब्लॉकचेनच्या माध्यमातून त्याच्याकडे पैसे पोहोचलेले असतात. आणि ज्यावेळी मालाला उठावील त्यांना सुरुवातीच्या काळामध्ये निश्चितच आहे की जास्त प्रोडक्शन झालं तर तो माल किंमत खाली उतरते. अनेक वेळेला तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करता तुम्ही, त्यामुळे अनेक वेळेला कंपनी आधीच तुमचा माल कमी याला विकत घेतात. साखर आमच्याकडे साखर उत्पादन व्हायच्या आधीच ते कस्टमरला विकलेली असते. त्यामुळे या सगळ्या ज्या प्रथा चुकीच्या आहेत ना, याला कुठंतरी तुम्हाला थांबवलं पाहिजे. याच्याकरताच मी म्हणतो आर्थिक नियोजन केलं पाहिजे. आता आम्ही जवळजवळ एक कापूस उद्योगाच्या बाबतीत पण आम्ही ते करतोय. आज जवळजवळ मी त्याचं विदर्भामध्ये जे आत्महत्या जास्त होतात, मी 100 शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांचा कापूस मी एकत्र करतोय कापूस महामंडळाच्या माध्यमातून.
आणि त्यांचे बिल तयार करून या विशिष्ट प्रतीचा आज आम्हाला रिलायन्सच्या माध्यमातून तिथं ऑर्डर येत आहेत. त्यामुळे हे कुठंतरी एकत्रितपणे समूह म्हणजे सहकार आला परत इथं. तर सहकाराच्या माध्यमातून जर सहकारी शेती पण आज खूप चालेल नाही असं नाही. त्यामुळे तुम्ही योग्य त्या वेळेला मालाची विक्री केली पाहिजे, योग्य त्या वेळेला माल मार्केटमध्ये आणला पाहिजे. दलाल, मध्यस्थ, आडते यांचं न घेता बाकीच्या ज्या फॅसिलिटी आहेत त्याचा तुम्ही चांगला उपयोग केला पाहिजे असं मला वाटतं. मी डॉक्टर मोहिनी देशमुख, CSMSS कृषी महाविद्यालयात मी प्राध्यापिका आहे. सर, मला एक प्रश्न आहे. तुम्ही जे ॲग्रो फायनान्स सुलभ होण्यासाठी जो महत्त्वाचा सांगितला कॉन्सेप्ट की बँकिंग बाय पार्टनरशिप, तर असं निदर्शनास येतं सर, जेव्हा बटाईने शेती दिली जाते तेव्हा शेतकऱ्यांची मानसिकता बदलते. ते खर्च जास्त दाखवतात, उत्पन्न कमी दाखवतात. मग ही जी मानसिकता आहे ही शेतकऱ्यांची मानसिकता बँकिंग सेक्टरसाठी धोक्याची असू शकते असं वाटत नाही का? किंवा काही पॉलिसीज? म्हणून मी तुम्हाला तेच सुचवलं, इस्लामिक बँकिंगमध्ये व्याज घेणं हा गुन्हा आहे. व्याज घेत नाहीत ते लोक. त्यामुळे तुमच्यामध्ये पार्टनरशिप, लॉस पण त्याच रेशोमध्ये बेअर होतो आणि प्रॉफिट पण त्याच रेशोमध्ये बेअर होतो. त्यामुळे एखाद्याचं इन्व्हेस्टमेंट कष्ट असेल, जमीन असेल आणि ज्यामुळे बँक त्यांचा फायनान्स टाकते, त्यामुळे अशा प्रकारचं शेती सुरू करायला काही हरकत नाही अशी कल्पना आपण केंद्रामध्ये आली होती. आम्ही नाव पण त्याचं थोडं म्हणलं बँकिंग बाय पार्टनरशिप असं करा असंही आम्ही सुचवलं होतं. रिझर्व्ह बँकेने ती कल्पना पुढं आम्ही मांडलेली आहे. त्यामुळे अशा प्रकारे व्याज न घेता देखील रिस्क शेअर करता येऊ शकते. आणि बँक जिथं जिथं प्रॉफिटेबल बिझनेस आहे तिथंच बँका फायनान्स करतील, कारण मग त्यांची असेसमेंट योग्य ती होईल. आज व्याजाच्या रूपाने जे काही प्रकार चालले ते कुठेतरी त्याला खंड पडेल आणि निश्चितच हा शेती व्यवसाय पुढे जाईल असं मला तरी वाटतं. धन्यवाद सर. धन्यवाद सर. खूप छान मार्गदर्शन तुम्ही या ठिकाणी येऊन सहभागी होऊन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. महाराष्ट्राचा महासंकल्प शेतीतून समृद्धीकडे या विशेष कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.